नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज मी भडंग बनवणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो चुरमुरी घेतलेली आहे. बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मी शेंगदाणे वाटीभर घेतले आहेत, डाळी घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरे घेतले, मीठ घेतले, हळद घेतली आणि लाल मिर्च पावडर घेतली. कुरकुरीत होण्यासाठी आपण याला थोडस गरम करून घ्यायचंय. तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेते आणि कुरकुरीत असे मी तळून घेतलेले आहेत भडंगसाठी. घेतलेल्या शेंगदाण्या नंतर आपण फोडणी तयार करत आहोत भडंगसाठी. जिरं पण टाकत आहे फोडणी. त्याच्यामध्ये हळद टाकते, थोडं चवीनुसार मीठ. मिश्रण आपण एकत्र सगळे करून घ्यायचंय. शेंगदाणे आणि तळून घेतलेले मिश्रण आपण ह्याच्यामध्ये भडंग मध्ये एकत्र करून घ्यायचं, एकजीव करायचे. हे सगळे मिश्रण एकजीव करत आहोत भडंगचं. स्वादिष्ट असे भडंग तयार झालेले आहे. तुम्ही पण असे भडंग बनवा. कसं झालंय ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला लाईक करा, सबस्क्राईब करा.